गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पहा, लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं, तर बायनरी ट्री याची डेफिनेशन स्टार्ट केली ती. पहा, बायनरी ट्रीचे टाइप्स पाहिले होते, त्यावर काही थेरम्स, काही स्टेटमेंट्स दिले होते तुम्हाला. त्यानंतर बायनरी ट्रीची हाईट कशी कॅल्क्युलेट करता, रूट कसं कॅल्क्युलेट करता, त्याचे चिल्ड्रन्स कोणते असतात, पॅरेंट्स कोणते असतात, लिप्स कोणत्या असतात हे पाहिलं होतं. त्यानंतर मॅक्झिमम हाईट, मिनिमम हाईट बायनरी ट्रीची कशी कॅल्क्युलेट करतात, तर त्याचा फॉर्म्युला आहे. पहा, त्या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही काय करता, तर मॅक्झिमम हाईट अँड मिनिमम हाईट कॅल्क्युलेट करता. त्यानंतर काय पाहिलं होतं, तर स्पॅनिंग ट्री, तर मिनिमम स्पॅनिंग ट्री किंवा शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, तर तुम्हाला एक अल्गोरिदम सांगितलं होतं. त्या अल्गोरिदमचं नाव काय होतं, तर क्रुशल्स अल्गोरिदम असं त्याचं नाव होतं. पहा, आणि त्याचा यूज करून तुम्ही काय करत होता, तर शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री फाइंड आउट करत होता. आता पहा, क्रुशल्स अल्गोरिदम जसं शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री किंवा मिनिमम स्पॅनिंग ट्रीसाठी यूज केला, सेम तसाच अल्गोरिदम अजून एक अल्गोरिदम आहे. पहा, त्याचं नाव आहे प्रिम्स अल्गोरिदम. तर नेक्स्ट लेक्चर किंवा ह्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहे, तर प्रिम्स अल्गोरिदम. तर काय सांगतो प्रिम्स अल्गोरिदम, तर प्रिम्स अल्गोरिदम इज यूज्ड टू फाइंड द शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री. जसं क्रुशल्स अल्गोरिदम शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्रीसाठी यूज होतोय, सेम प्रिम्स अल्गोरिदमसुद्धा काय होतोय, शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री फाइंड आउट करण्यासाठी यूजफुल आहे. पहा, फक्त काय आहे, क्रुशल्स अल्गोरिदमची प्रोसिजर वेगळी आहे आणि प्रिम्स अल्गोरिदमची प्रोसिजर वेगळी आहे. सो या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे प्रिम्स अल्गोरिदम. आता हा अल्गोरिदम काय सांगतोय पहा, तर लेट जी बी अ वेटेड कनेक्टेड ग्राफ. जी हा काय आहे, तर एक वेटेड कनेक्टेड ग्राफ आहे. स्टेप 1 काय आहे, वी स्टार्ट फ्रॉम एनी व्हर्टेक्स. तुम्ही कोणत्याही व्हर्टेक्सपासून प्रिम्स अल्गोरिदम स्टार्ट करू शकता. क्रुशल्स अल्गोरिदममध्ये काय होतं, मिनिमम वेट असलेली एजेस फर्स्ट टाइम तुम्हाला घ्यायची होते, पण इथं काय आहे, स्टेप फर्स्टमध्ये वी स्टार्ट फ्रॉम एनी व्हर्टेक्स. तुम्हाला कोणत्याही व्हर्टेक्सपासून हा अल्गोरिदम स्टार्ट करता येऊ शकतो. स्टेप सेकंड काय सांगते पहा, वी चूज द नेक्स्ट व्हर्टेक्स विथ मिनिमम वेट. तर तुम्हाला काय करायचं आहे, जो नेक्स्ट व्हर्टेक्स चूज करायचा आहे तो कसा चूज करणार आहे, की त्यावर इन्सिडेंट होणारी एज आहे त्याचं वेट कसं पाहिजे, तर मिनिमम पाहिजे. ही झाली तुमची सेकंड स्टेप. आणि स्टेप थर्ड काय सांगते, द प्रोसिजर विल कंटिन्यू अप टू n व्हर्टायसेस हॅज n-1 एजेस. म्हणजे ही प्रोसिजर कुठपर्यंत तुम्ही चालू ठेवणार आहेत, जोपर्यंत तुमचे n व्हर्टायसेस असतील तर n-1 एज येत नाही तोपर्यंत ही प्रोसिजर काय करणार आहेत, तुम्ही स्टार्ट ठेवणार आहेत. पहा, तर यावरचं एक्झाम्पल पाहू. पहा, नेक्स्ट एक्झाम्पल आहे बाय यूजिंग प्रिम्स अल्गोरिदम. तर काय एक्झाम्पल आहे, फाइंड मिनिमम स्पॅनिंग ट्री और शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री यूजिंग प्रिम्स अल्गोरिदम. तर काय करायचं आहे, प्रिम्स अल्गोरिदमचा यूज करून तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री फाइंड आउट करायची. तर कशी फाइंड आउट करतात पहा, आता मी काय बोलते त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, की ही शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री कशी कॅल्क्युलेट करायची किंवा कशी फाइंड आउट करायची. याची प्रोसिजर काय सांगते, स्टेप फर्स्टमध्ये की तुम्ही याचं स्टार्टिंग कोणत्याही व्हर्टेक्सपासून करू शकता. मी स्टार्ट केले व्हर्टेक्स बी पासून, ठीक आहे. सो माझा स्टार्टिंग व्हर्टेक्स झाला बी व्हर्टेक्स. आता नेक्स्ट व्हर्टेक्स तुम्ही कोणता चूज करणार आहे, तर प्रोसिजरमध्ये काय सांगितलं आहे, की ज्याचं वेट मिनिमम आहे तो व्हर्टेक्स तुम्ही काय करणार आहे, तर चूज करणार आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा क्रुशल्स अल्गोरिदममध्ये तुम्ही सेपरेटली एजेस चूज करत होता, इथे तुम्हाला काय करायचं आहे, तर व्हर्टेक्स चूज करायचा आहे, ठीक आहे. आता नेक्स्ट व्हर्टेक्स कोणता चूज करणार आहेत, तर बी व्हर्टेक्सपासून 2 एजेस निघत आहेत. पहा, एक एज ए कडे जाते आणि दुसरी एज सी कडे जाते. सो मिनिमम वेट कोणतं आहे, 1 हे मिनिमम वेट आहे. सो नेक्स्ट व्हर्टेक्स तुमचा कोणता राहणार आहे, ए हा व्हर्टेक्स राहणार आहे. म्हणजे बी टू ए ही तुमची फर्स्ट एज झाली. नेक्स्ट आता कोणता व्हर्टेक्स तुम्ही चूज करणार आहेत, आता राहिलेल्या ज्या रिमेनिंग एजेस आहेत त्या पण तुम्हाला लक्षात ठेवायच्या. ते पहा, कोणत्या रिमेनिंग, ज्या व्हर्टेक्सकडे तुम्ही जाताल त्याच्या ज्या रिमेनिंग एजेस आहेत
त्या तुम्ही लक्षात ठेवायच्यात. आता कोणती लक्षात ठेवणार आहे, तर बी पासून सी कडे जाणारी 6 वेट असणारी एज तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता ए व्हर्टेक्सकडे तुम्ही गेला. ए पासून कोणत्या कोणत्या एजेस निघत आहेत, ए टू डी कडे एक जातीये, ए टू सी कडे एक जातीये. आता पहा मिनिमम वेट कोणतं आहे. आता कोणत्या कोणत्या एजेस कन्सिडर करणार आहे तुम्ही, एक तर राहिलेली बी टू सी एज जी बी पासून निघणारी होती अगोदर, त्यानंतर ए टू सी एज आणि ए टू डी. या तिन्ही एजेसमधून मिनिमम वेट कोणतं आहे, तर 5 आहे. सो नेक्स्ट व्हर्टेक्स तुम्ही कोणता चूज करणार आहे, तर डी व्हर्टेक्स. पहा आता डी व्हर्टेक्सकडे गेल्यानंतर तुम्ही कोणत्या कोणत्या एजेस चूज करणार आहेत, तर डी पासून कोणत्या एजेस निघत आहेत, डी टू जी कडे एक जातीये ज्याचं वेट 10 आहे, डी टू एफ कडे जातीये ज्याचं वेट 2 आहे. आणि राहिलेल्या रिमेनिंग एजेस कोणत्या राहिलेल्या पहा, बी टू सी एक एज राहिलेली आणि ए टू सी ज्याचं वेट किती आहे, 6 आहे. या चारही एजमधून मिनिमम वेट फाइंड आउट करायचं. आता मिनिमम वेट कोणतं आहे पहा, डी टू एफ हे मिनिमम वेट झालं. सो तुमचा नेक्स्ट व्हर्टेक्स कोणता झाला, एफ झाला. आता एफ कडे आल्यानंतर एफ पासून निघणाऱ्या मिनिमम वेटच्या एजेस म्हणजे कोणत्या कोणत्या एजेस निघतात एफ पासून पहा, एफ टू सी कडे एक जातीये आणि एफ टू एच कडे एक जातीये. मग तुम्ही कोणत्या कोणत्या एजेस कन्सिडर करणार आहेत, रिमेनिंग एजेस राहिलेल्या, बी टू सी कडे एक एज, ए टू सी कडील एक एज, डी टू जी ही एक एज, त्यानंतर या 3 एजेस रिमेनिंग, एफ टू सी कडे जाणारी आणि एफ टू एच कडे जाणारी. या सगळ्या एजमधून मिनिमम वेट असणारी एज कोणती आहे, तो एफ टू सी आहे. त्याचं वेट किती आहे, 3 आहे. सो नेक्स्ट तुमचा व्हर्टेक्स राहणार आहे सी. आता पहा तुम्ही सी कडे आलात. आता सी कडे आल्यानंतर सी पासून निघणाऱ्या एजेस कोणत्या आहेत, सी टू ई आहे आणि रिमेनिंग एजेस कोणत्या आहेत, कोणते कोणते आहेत रिमेनिंग, बी टू सी आहे, ए टू सी आहे, त्यानंतर डी टू जी आहे आणि एफ टू एच. ह्या राहिलेल्या रिमेनिंग कोणत्या राहत आहेत तुम्हाला सांगितले, ज्या ज्या एजेस तुम्ही ड्रॉ करताय ते तर तुमच्या ग्राफमध्ये येणार आहेत, पण रिमेनिंग कोणत्या राहणार आहेत, ज्या ज्या एजेस तुम्ही ड्रॉ करत नाही आहे पण आपण त्या व्हर्टेक्सवर जाऊन आलो आहे अशा रिमेनिंग एजेस राहणार आहेत. ठीक आहे. सो आता सी पासून कोणती एज निघते, ई हे एक एज निघते पहा ज्याचं वेट 7 आहे आणि रिमेनिंग एजेस कोणत्या आहेत, बी टू सी, ए टू सी, डी टू जी, एफ टू एच अँड सी टू ई. या सगळ्यांमधून मिनिमम वेट कोणता आहे, तर 6 आहे पहा. 6 वेट असणाऱ्या एजेस कोणत्या, मग ए टू सी आहे आणि बी टू सी आहे. या दोन्हींचं वेट 6 आहे. पण जर आपण ए टू सी किंवा बी टू सी जर ड्रॉ केली तर काय होईल, तुमचा ग्राफ क्लोज्ड होईल आणि तो ट्री राहणार नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं, ह्या दोनही एजेस ड्रॉप करायच्या ज्याचं वेट 6 आहे. मग 6 नंतर मिनिमम वेट कोणतं राहिलं, तर 7 राहिलं. कोणत्या कोणत्या एजेसमधून आता, डी टू जी, एफ टू एच अँड सी टू ई या 3च रिमेनिंग एजेस राहिल्या. त्यामधून मिनिमम वेट कोणतं राहिलं, तर सी टू ईचं. सो नेक्स्ट व्हर्टेक्स तुमचा कोणता राहणार आहे, ई राहणार आहे ज्याचं वेट काय आहे, 7 आहे. आता तुम्ही नेक्स्ट व्हर्टेक्स कोणता चूज करणार आहेत, तर आता रिमेनिंग एजेस कोणत्या राहिल्या ते पहा, 2च राहिल्यात. एक डी टू जी आहे आणि एफ टू एच आहे. डी टू जीचं वेट किती आहे, 10 आहे आणि एफ टू एचचं वेट किती आहे, तर 8 आहे. तर या दोन्हींमध्ये मिनिमम वेट कोणतं झालं, तर 8. मग त्यानंतर मिनिमम वेट असणारा नेक्स्ट व्हर्टेक्स कोणता झाला, तर एच झाला. मग तुम्ही काय करणार, एफ टू एच ही एज ड्रॉ करणार. आता पहा एच नंतर कोणता व्हर्टेक्स तुम्ही घेणार आहेत, तर एच पासून जी कडे एक जातोय आणि आय कडे एक जातोय. एच टू जी याचं वेट किती आहे, 7 आहे. एच टू आय 8 आहे. अँड रिमेनिंग एजेस कोणते राहिल्यात फक्त आता, डी टू जी जी पहिल्या व्हर्टेक्स पासून निघालेली आहे. डी टू जीचं वेट 10 आहे. या 3ही एजेसमध्ये मिनिमम वेट कोणता आहे, तर 7 आहे. सो तुमचा नेक्स्ट व्हर्टेक्स कोणता येईल, तर जी हा तुमचा नेक्स्ट व्हर्टेक्स येईल. ठीक आहे. नेक्स्ट आता तुमचा व्हर्टेक्स कोणता येणार आहे, तर जी पासून निघणारे कोणता व्हर्टेक्स आहे, आय, ज्याचं वेट किती आहे, 3 आहे. सो रिमेनिंग व्हर्टेक्स कोणते झाले, डी टू जी हा एक व्हर्टेक्स आणि ही एक एज आणि जी टू आय ही एक एज. या दोन्हींमध्ये मिनिमम वेट कशाचा आहे, तर जी टू आयचा आहे.
सो नेक्स्ट व्हर्टेक्स तुमचा कोणता राहील तर आय राहील. पहा, ही जी रिमेनिंग स्पॅनिंग ट्री आहे ती तुम्हाला ड्रॉ करून दिलेली आहे, पण ती कशी आली आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलंय. जर समजलं नसेल तर डायरेक्टली काय करायचं आहे, क्रुशल्स अल्गोरिदम यूज करायचं आहे. पहा, कारण प्रिम्स अल्गोरिदम आणि क्रुशल्स अल्गोरिदम शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री फाइंड आउट करण्यासाठीच यूज करतात. मग एक तर तुम्ही क्रुशल्स अल्गोरिदम यूज करा किंवा प्रिम्स अल्गोरिदम यूज करा, तुम्हाला शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्रीज फाइंड आउट होणार आहे. आणि अजून एक नोट लक्षात ठेवायची आहे की कोणत्याही कनेक्टेड ग्राफमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री असू शकतात. म्हणजे तुम्ही म्हणता की तुम्ही ए पासून स्टार्ट केलं आहे, मग माझी स्पॅनिंग ट्री वेगळी आली आहे, मी डी पासून स्टार्ट केलं आहे, माझी स्पॅनिंग ट्री वेगळी आली आहे. प्रत्येकाच्या स्पॅनिंग ट्रीज डिफरंट येऊ शकतात. का? कारण ह्याची नोटच अशी आहे की प्रिम्स अल्गोरिदममध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त स्पॅनिंग ट्रीज अवेलेबल असू शकतात. किंवा क्रुशल्स अल्गोरिदममध्ये सुद्धा ही नोट यूजफुल आहे की क्रुशल्स अल्गोरिदम जरी तुम्ही यूज केलं तरी त्या डायग्रॅममध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त स्पॅनिंग ट्रीज असू शकतात. मी फक्त प्रिम्स अल्गोरिदम काय असतो आणि कशासाठी यूज असतो त्यासाठी हे एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं आहे. जरी कदाचित जर एक्झामला आलं तर तुम्हाला त्यातले थोडंफार माहीत पाहिजे म्हणून हे एक्झाम्पल्स घेतलं आहे. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे एजेस चूज करायला किंवा व्हर्टेक्स चूज करायला, पण जर एकदा लक्षात घेतलं तर तुम्हाला खूप इझी जाईल. पहा, प्रिम्स अल्गोरिदम. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहे. पहा, तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे इनफिक्स, प्रीफिक्स अँड पोस्टफिक्स नोटेशन. तर आता यामध्ये काय करायचं आहे, नेमकं काय इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला अगोदर सांगते. त्यावरून तुम्हाला काही डायग्रॅम्स ड्रॉ करायच्यात. इनफिक्स नोटेशन काय असतं, प्रीफिक्स नोटेशन काय असतं, पोस्टफिक्स नोटेशन काय असते मी तुम्हाला सेपरेटली एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, तर याची प्रोसिजर काय आहे पहा, मी खाली दिलेली आहे. Here we consider the representation of an arithmetic expression involving the operator addition, subtraction, multiplication, division and exponential. तर याचा मीनिंग काय होतंय, या नोटेशनमध्ये ह्या सगळ्या अरिथमॅटिक एक्सप्रेशनचा यूज होणार आहे. कोणते कोणते अरिथमॅटिक एक्सप्रेशन्स दिले ते, ॲडिशन जे प्लसच्या साईननी डिनोट करता, सबस्ट्रॅक्शन जे मायनसच्या साईननी डिनोट करता, मल्टिप्लिकेशन जे क्रॉसच्या साईननी किंवा स्टार, मल्टिप्लिकेशनसाठी स्टार किंवा क्रॉस हे 2 सिम्बॉल यूज करू शकता, डिव्हिजनसाठी आडवी लाईन अँड एक्सपोनेन्शियलसाठी ॲरो, अप ॲरो. या सिम्बॉल्सचं तुम्हाला काय करायचं आहे, यूज करायचं आहे. We will use parenthesis to indicate the order of operation. तर आता parenthesis means काय, जे तुम्ही ओपन ब्रॅकेट, क्लोज ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट यूज करता त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहेत तर पॅरेंथेसिस. याचा यूज तुम्हाला हे फॉर्म किंवा नोटेशन फाइंड आउट करण्यासाठी करायचं आहे. An ordered rooted tree can be used to represent such expression. आता ही रूटेड ट्री ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला कसे एक्सप्रेशन्स यूज करायचे तर पहा, वेअर इंटरनल व्हर्टायसेस रिप्रेझेंट ऑपरेशन्स. म्हणजे जिथे कुठे व्हर्टायसेस तुम्ही ड्रॉ करता किंवा तुम्ही जे गोल ॲरोज किंवा काय म्हणतात त्याला गोल सिम्बॉल्स देता, जिथे कुठे व्हर्टायसेस प्रेझेंट असतात तिथे काय करायचं आहे तुम्हाला, ऑपरेशन्सचे सायन्स द्यायचे. म्हणजे कोणते, प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशनचं स्टार, डिव्हिजन, एक्सपोनेन्शियल. जिथे कुठे व्हर्टायसेस असतील तिथे तुम्हाला काय करायचं आहे, एक्सप्रेशन्स लिहायचे ते किंवा ऑपरेशन्स लिहायचे. अँड द लीव्ज रिप्रेझेंट द व्हेरिएबल्स ऑर नंबर्स. आणि त्याच्या ज्या लीव्ज असतील, लीव्ज मीन्स काय तुम्हाला माहीत आहे की ज्याचं काय आहे, ज्याला एकही चिल्ड्रन्स नाही त्याला तुम्ही काय म्हणता, लीव्ज म्हणता किंवा लीफ म्हणता. तर त्याच लीव्जला काय रिप्रेझेंट करायचं आहे तर व्हेरिएबल किंवा नंबर रिप्रेझेंट करायचं आहे, व्हेरिएबल किंवा नंबर. आता व्हेरिएबल तुम्हाला माहीत आहे, व्हेरिएबल कशाने डिनोट करता तुम्ही तर A to Z पर्यंतचे जे नोटेशन्स आहेत ते तुमचे व्हेरिएबल्स असतील. आणि नंबर्स म्हणजे काय तर 1 2 3 4 अप टू सो ऑन कोणतेही नंबर्स तुम्हाला दिलेले जाऊ शकतात. ते नंबर्स आणि व्हेरिएबल्स तुम्हाला लीफला किंवा लीव्जला रिप्रेझेंट करायचे. आणि तुमचे जे ऑपरेशन्स आहेत ते कुठे रिप्रेझेंट करायचे तर व्हर्टायसेसच्या ठिकाणी.
ठीक आहे. ईच ऑपरेशन ऑपरेट्स ऑन इट्स लेफ्ट अँड राईट सबट्रीज. आता हे ऑपरेशन कसे ऑपरेट्स करणार आहे तुम्ही? लेफ्ट टू राईट सबट्रीज म्हणजे फर्स्टली तुम्हाला लेफ्ट साईडला त्या सबट्रीच्या, आता लेफ्ट आणि राईट साईड कशी कन्क्लुडेड करणार आहेत? सेंटरला तुमचं रूट असणार आहे, त्या सेंटर रूटच्या लेफ्ट साईडला लेफ्ट साईड असणार आहे आणि राईटला राईट साईड असणार आहे. सो हे ऑपरेशन्स फाइंड करताना किंवा ड्रॉ करताना अगोदर तुम्हाला लेफ्ट साईडचे ऑपरेशन्स ड्रॉ करायचे आहेत आणि त्यानंतर राईट साईडचे ऑपरेशन्स ड्रॉ करायचे आहेत. ठीक आहे. आता हे रूटेड ट्री कसं ड्रॉ करायचं याचं एक्झाम्पल पाहू म्हणजे तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होईल. ठीक आहे. पहा, एक्झाम्पल्स दिलेले आहेत. 2 एक्झाम्पल्स घेतलेत आपण की रूटेड ट्री कशी ड्रॉ करायची. प्रोसिजर तर तुम्हाला अगोदर सांगितली आहे, इनफिक्स, प्रिफिक्स आणि पोस्टफिक्स नोटेशनची. तर पहा एक्झाम्पल काय दिलं आहे. फर्स्ट, व्हॉट इज द ऑर्डर्ड रूटेड ट्री दॅट रिप्रेझेंट द एक्सप्रेशन in bracket x plus y exponential 2 bracket complete plus in bracket x minus 4 divided by 3 bracket complete. पहा, आता हे 2 सेपरेट ब्रॅकेट्स दिलेले आहेत म्हणजे 2 सेपरेट पॅरेंथेसिस दिलेले आहेत आणि त्या दोन्हींना जॉईन करणारं प्लसचं साईन आहे. सो तुमचं प्लस हे काय झालं? रूट झालं. आता त्या प्लसच्या लेफ्ट हँड साईडला 1 आणि राईट हँड साईडला सेकंड असं तुम्हाला काय करायचं? ड्रॉ करायचं. तर आता ही ऑर्डर्ड रूटेड ट्री कशी ड्रॉ करणार आहेत? तुम्हाला काय सांगितलं आहे? जे काही सिम्बॉल्स असणार आहेत, जे काही ऑपरेशन्स असणार आहेत हे तुम्हाला व्हर्टायसेसच्या ठिकाणी ड्रॉ करायचे आहेत आणि जे काही व्हेरिएबल्स असणार आहेत किंवा नंबर्स असणार आहेत ते तुम्हाला लीफच्या ठिकाणी राईट डाऊन करायचे आहेत. ठीक आहे. आता तुमचे व्हर्टायसेस किती येतील आणि नंबर्स किंवा लीफ किती येतील ते सांगा मला. तर पहा, प्लस हा तुमचा रूट झाला. रूटच्या लेफ्ट हँड साईडला कोणतं एक्सप्रेशन आहे? एक्स प्लस वाय एक्सपोनेन्शियल 2 आहे. सो एक्स वाय अँड 2 हे 3 व्हेरिएबल्स, एक्स वाय व्हेरिएबल झालं आणि 2 नंबर झालं म्हणजे 3 लीफ्स तुम्हाला लेफ्ट हँड साईडला येतील. आणि राईट हँड साईडला किती लीफ्स येतील पहा? तर एक्स 4 अँड 3 असे 3 नंबर्स, 2 नंबर आणि 1 व्हेरिएबल आहे म्हणजे 3 लीफ्स येतील. कोणत्या साईडला? तर रूटच्या राईट हँड साईडला. पहा आता कसं ड्रॉ केलं आहे मी. प्लस हा रूटचं साईन झालं. आता सुरुवात करायची खालपासून. का? कारण एक्स प्लस वाय हे फर्स्ट आहे. सो कसं ड्रॉ केलं आहे पहा. एक्स वरती रूटच्या साईनला किंवा जिथं तुम्ही व्हर्टायसेस ड्रॉ करता तिथे तुमचं प्लसचं साईन, नंतर वाय आणि त्यानंतर एक्सपोनेन्शियलचं साईन आणि लीफच्या ठिकाणी 2. आता हे तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. मी आता फक्त राईट डाऊन करून दिलं आहे पण हे कसं ड्रॉ केलं आहे तुम्ही व्यवस्थित पहा. तुम्हाला खूप लवकर क्लिक होईल. पहा, तुम्हाला प्रोसिजर सांगितली आहे. आता मला जेवढं एक्सप्लेन करता येतं आहे मी तेवढं करणारच आहे पण तुम्हाला लक्ष दिलं तर तुम्हाला लवकर समजेल. ठीक आहे. सो एक्स वाय हे 2 व्हेरिएबल्स आहेत. पहा, एक्स आणि वायच्या रूटच्या ठिकाणी प्लसचं साईन आहे म्हणजे हे एक्सप्रेशन झालं एक्स प्लस वायचं एक्सपोनेन्शियल 2 आहे आणि 2xy हे लीफच्या ठिकाणी ड्रॉ केलेत किंवा राईट केलेत हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर सिमिलरली राईट हँड साईड आपण काय केली आहे? ड्रॉ केली आहे एक्स मायनस 4 डिव्हायडेड 3. तर किती रूट्स येतील किंवा एक रूट असणारे किती व्हेरिएबल्स येतील, किती सिम्बॉल्स येतील हे तुम्हाला तुमच्या गिव्हन एक्सप्रेशनवरून कळणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल दिले पहा. रिप्रेझेंट द रूटेड ट्री एक्स प्लस वाय डिव्हायडेड बाय एक्स प्लस 3. आता पहा, 2 ब्रॅकेट्स पॅरेंथेसिस आहेत त्याला कोणत्या साईननी जॉईन केलं आहे? तर डिव्हायडेड किंवा डिव्हिजनच्या साईननी म्हणजे डिव्हिजन हे तुमचं रूट असणार आहे. नेक्स्ट, एक्स आणि वाय हे 2 व्हेरिएबल्स आहेत म्हणजे एक्स आणि वायला जॉईन करणारं साईन कोणतं आहे? प्लस आहे. प्लस पण व्हर्टायसेसच्या ठिकाणी तुम्ही राईट डाऊन करणार आहे आणि राईट हँड साईडला एक्स प्लस 3 आहे. एक्स हे व्हेरिएबल आहे, 3 सिम्बॉल आहे. एक्स आणि ही 3 तुम्ही लीफच्या साईडने ड्रॉ करणार आहेत आणि त्या दोन्हींना जॉईन करणारा काय आहे? तर प्लस आहे म्हणजे हे प्लस नोटेशन तुम्ही व्हर्टायसेसच्या ठिकाणी ड्रॉ करणार आहे. बायनरी ट्रीज तुम्हाला ड्रॉ करायचे आहे प्रत्येक वेळेस आणि त्या बायनरी ट्रीचाच यूज करून तुम्हाला हे रूटेड ट्री ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. बायनरी ट्री म्हणजे माहिती आहे ना, एकच व्हर्टेक्स असा असेल की ज्याची डिग्री 2 असेल. अदर जे व्हर्टेक्स असणार आहे त्याची डिग्री किती पाहिजे?
एकतर 3 पाहिजे किंवा 1 पाहिजे, ही बायनरी ट्री असते. बायनरी ट्रीचाच यूज करून तुम्हाला हे एक्सप्रेशन्स ड्रॉ करायचे. इझी आहे खूप, व्यवस्थित लक्ष द्या. जर इथं समजलं नाही तर यूट्यूबला याचे व्हिडिओज आहेत पहा. जर तुम्ही टाईप केलं इनफिक्स, प्रिफिक्स आणि पोस्टफिक्स नोटेशन तर तुम्हाला याचे व्हिडिओज दिसतील. तिथं दिसेल तुम्हाला की कसे ड्रॉ केलेले आहेत. सो इथं जर नाही तुम्हाला समजलं तर यूट्यूबच्या व्हिडिओचा यूज करा. ठीक आहे. आता नेक्स्ट डेफिनेशन पाहू. पहा, नेक्स्ट डेफिनेशन आहे तुमची इनफिक्स नोटेशन. तर इनफिक्स नोटेशन कशाला म्हणायचं आहे? द एक्सप्रेशन विच इज नॉर्मल फॉर्मॅट दॅट इज द ऑपरेटर लाईज बिटवीन द ऑपरंट. आता ऑपरेटर म्हणजे काय आणि ऑपरंट म्हणजे काय? ऑपरेटर मीन्स तुमचे जे ऑपरेशन्स असणार आहेत, प्लसचं, मल्टिप्लिकेशनचं, डिव्हिजनचं, एक्सपोनेन्शियलचं, त्याला म्हणायचं आहे ऑपरेटर. आणि ऑपरंट म्हणजे काय? तर तुमचे जे व्हेरिएबल्स असणार आहेत, तुमचे जे नंबर्स असणार आहेत, त्याला तुम्ही काय म्हणणार आहेत? ऑपरंट म्हणणार आहेत. तर इनफिक्स नोटेशन काय सांगते? द ऑपरेटर इज लाईज बिटवीन ऑपरंट. म्हणजे काय? तुमचे जे सिम्बॉल्स आहेत ते कशामध्ये लाईज असणार आहे? तर तुमच्या व्हेरिएबल्समध्ये किंवा नंबर्समध्ये. खाली एक्झाम्पल दिले पहा. ए आणि बी हे 2 व्हेरिएबल्स घेतलेले आहेत आणि त्यामध्ये ऑपरेटर म्हणजे प्लस, मल्टिप्लिकेशनचं स्टार आणि डिव्हिजनचा डिव्हाइडचं साईन ड्रॉ केलं आहे. हे झाले इनफिक्स नोटेशन. नेक्स्ट डेफिनेशन आहे तुमची प्रिफिक्स नोटेशन और त्याला नेम आहे पॉलिश नोटेशन. तर काय सांगते पॉलिश नोटेशन? द ऑपरेटर कम्स फर्स्ट फॉलोड बाय ऑपरंट. म्हणजे काय? तुम्हाला ऑपरेटर फर्स्टली लिहायचं आहे आणि त्यानंतर ऑपरंट्स लिहायचे. म्हणजे तुम्ही ए प्लस बी कसं रीड करणार आहेत किंवा कसं राईट करणार आहेत? तर अगोदर प्लसचं साईन आणि नंतर ए बी. सपोज ए स्टार बी आहे तर प्रिफिक्स नोटेशनमध्ये काय करायचं आहे? स्टार ऑफ ए बी राईट डाऊन करायचं आहे. जर ए मायनस बी असेल तर त्याचं प्रिफिक्स नोटेशन काय येईल? तर मायनस ऑफ ए बी. हे झालं प्रिफिक्स नोटेशन. प्री म्हणजे तुम्ही नोटेशनच्या अगोदर लावणार आहेत. इनफिक्स म्हणजे सेंटरला लावणार आहेत. कोणते? ऑपरेशन्स. ठीक आहे. आता नेक्स्ट डेफिनेशन पाहूया पोस्टफिक्स नोटेशनची. नेक्स्ट डेफिनेशन आहे पोस्टफिक्स ऑर रिव्हर्स पॉलिश नोटेशन. पोस्टफिक्स नोटेशनलाच अदर नेम आहे पहा, रिव्हर्स पॉलिश नोटेशन. तर हे काय सांगतंय? द ऑपरेटर कम्स आफ्टर फॉलोड बाय द ऑपरंट्स. म्हणजे तुमचे जे ऑपरेटर्स आहेत कधी तुम्ही राईट डाऊन करणार आहेत? आफ्टर द ऑपरंट म्हणजे ऑपरंटच्या नंतर. सपोज ए प्लस बी असेल तर पोस्टफिक्स नोटेशन काय येईल त्याचं? ए बी प्लस येईल. नेक्स्ट जर ए डिव्हाइड बी असेल तर त्याचं पोस्टफिक्स नोटेशन काय येईल? ए बी डिव्हाइडचं साईन. आणि ए मल्टिप्लाइड बी असेल तर त्याचं पोस्टफिक्स नोटेशन काय येईल? ए बी स्टार. हे झालं पोस्टफिक्स नोटेशन. म्हणजे पोस्ट मीन्स काय? की एखाद्या ऑपरेशनच्या नंतर. आणि प्रिफिक्स म्हणजे काय? तर ऑपरेशनच्या अगोदर. तुम्हाला जे ऑपरेटर्स लावायचे ते अगोदर लावायचे प्रिफिक्समध्ये आणि पोस्टफिक्समध्ये नंतर लावायचेत आणि इनफिक्समध्ये सेंटरला. एवढं लक्षात ठेवायचं आहे. खाली एक्झाम्पल दिलं आहे पहा. व्हॉट इज द प्रिफिक्स अँड पोस्टफिक्स फॉर्म ऑफ द एक्सप्रेशन. तुम्हाला गिव्हन एक्सप्रेशन दिलं आहे आणि त्याचा प्रिफिक्स अँड पोस्टफिक्स फॉर्म राईट डाऊन करायचा आहे. तर आता हा कसा राईट डाऊन करणार आहेत? लक्षात ठेवायचं आहे. प्रिफिक्स फॉर्म राईट डाऊन करत असताना तुमचं जे रूटचं साईन आहे म्हणजे 2 काय म्हणतात त्याला ब्रॅकेटला जोडणारा जो रूट असतो ते साईन तुम्हाला फर्स्टली राईट डाऊन करायचं आहे. आणि पोस्टफिक्स फॉर्म राईट डाऊन करत असताना तुमचं जे रूटचं साईन आहे ते लास्टला राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. आणि राहिलेली प्रोसिजर प्रिफिक्स पोस्टफिक्स नोटेशनच्या डेफिनेशननुसार. तर पहा आता खाली एक्झाम्पल दिलं आहे की व्हॉट इज द प्रिफिक्स अँड पोस्टफिक्स फॉर्म ऑफ द एक्सप्रेशन. तर पहा प्रिफिक्स फॉर्म काय लिहिला आहे? तर फर्स्ट ही प्लस हे रूटचं साईन आहे कारण फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेटला जॉईन करणारं प्लसचं साईन आहे आणि ते रूट आहे. सो प्लस हे फर्स्ट टाईम लिहिलं आहे. आता तुम्ही काय करता? तर प्रिफिक्स फॉर्ममध्ये ऑपरेशन्स अगोदर लिहिता आणि सिम्बॉल नंतर लिहिता. तर ऑपरेशन्स कोणते आहेत पहा? फर्स्ट ब्रॅकेटमध्ये तर प्लस आहे आणि एक्सपोनेन्शियलचं साईन आहे. सो एक्सपोनेन्शियल प्लस XY2 हे झाले व्हेरिएबल्स अँड नंबर्स. आणि मध्ये आता
सेकंड ब्रॅकेटचा प्रिफिक्स फॉर्म कसा येईल, तर कोणते कोणते साईन आहेत ते अगोदर लिहिणार. डिव्हाइड, नंतर सबस्ट्रॅक्शन आणि नंतर राहिलेले व्हेरिएबल्स. म्हणजेच काय करायचे, प्रिफिक्स फॉर्ममध्ये अगोदर रूट राईट डाऊन करायचे, नंतर फर्स्ट ब्रॅकेटमधले जे साईन्स आहेत ते राईट डाऊन करणार, नंतर त्याचे व्हेरिएबल, आणि नंतर सेकंड ब्रॅकेटमधले साईन आणि नंतर त्याचे व्हेरिएबल्स. असं तुम्ही प्रिफिक्स फॉर्म राईट डाऊन करणार. पोस्ट फिक्स फॉर्ममध्ये काय करायचं आहे, पोस्ट फिक्स फॉर्ममध्ये अगोदर काय करता तुम्ही, तर व्हेरिएबल्स किंवा नंबर्स लिहिता आणि नंतर त्याचं एक्सप्रेशन लिहिता. तर पहा, पोस्ट फिक्स फॉर्ममध्ये एक्स वाय व्हेरिएबल आला, त्यामध्ये कोणतं साईन आहे, प्लस साईन अगोदर राहील. नंतर टू कशाचं आहे, तर एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल म्हणजे काय की तुम्ही जो रेस टू पॉवर लिहिता ना त्यालाच तुम्ही एक्सपोनेन्शियल म्हणणार आहेत. त्यानंतर काय, तर x4मध्ये काय निगेटिव्ह साईन आहे म्हणून x4 निगेटिव्ह लिहिलं, आणि 3मध्ये डिव्हाइड साईन आहे म्हणून 3 डिव्हाइड लिहिलं, आणि प्लस हे रूटचं साईन आहे. आणि पोस्ट फिक्स फॉर्ममध्ये रूट लास्टला लिहायचं आहे आणि प्रीफिक्स फॉर्ममध्ये रूट फर्स्टला लिहायचं आहे. पहा, थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, मला माहिती आहे तुम्हाला जास्त काही लक्षात येणार नाही, तरी पण डेफिनेशन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि याचा व्हिडिओ यूट्यूबला पण असणार आहे, पोस्ट फिक्स, इनफिक्स किंवा प्रिफिक्स फॉर्म. जर तुम्हाला इथं समजलं नाही तर यूट्यूबला पहा, ठीक आहे. याच्या व्हॅल्यूज पण आता आपल्याला कॅल्क्युलेट करायच्यात की जर पोस्ट फिक्स फॉर्म असेल किंवा तुम्हाला गिव्हन जर एखाद्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील या नोटेशनमध्ये, तर त्याची पर्टिक्युलर व्हॅल्यू तुम्हाला कशी कॅल्क्युलेट करायची ते आपण पाहणार आहे. त्यावरचे एक्झाम्पल्स 1-2 पाहणार आहे, म्हणजे तुमचा हा चॅप्टर कंप्लीट होईल, ठीक आहे. तर त्यावरचे एक्झाम्पल पाहू. पहा, एक्झाम्पल काय आहे, इव्हॅल्युएट द व्हॅल्यू ऑफ प्रिफिक्स एक्सप्रेशन. म्हणजे तुम्हाला एक प्रिफिक्स एक्सप्रेशन दिलेलं आहे आणि त्याची तुम्हाला पर्टिक्युलर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. तर ती कशी कॅल्क्युलेट करणार, पहा गिवनमध्ये काय काय दिलं आहे, प्लस मायनस स्टार 2 3 5 डिव्हाइड एक्सपोनेन्शियल 2 3 4. आता तुम्ही म्हणता ह्याची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, तर हे गिवन एक्सप्रेशन काय आहे, प्रीफिक्स एक्सप्रेशन आहे, ठीक आहे. म्हणजे प्रीफिक्समध्ये काय असतं, अगोदर सिम्बॉल दिलेला असतो आणि नंतर व्हेरिएबल्स असतात किंवा नंबर्स असतात. तुम्ही कुठूनही स्टार्ट करू शकता, एकतर लेफ्ट हँड साईड करून करा किंवा राईट हँड साईड करून करा. पण काय करायचं आहे, अगोदर सिम्बॉल आणि त्यानंतरच्या 2 व्हॅल्यूज तुम्हाला काय करायच्यात, सपोज करायच्यात. पहा, आन्सरमध्ये मी काय केलं आहे, तर राईट हँड साईड करून स्टार्ट केलं आहे. तर काय केले पहा, इथे एक्सपोनेन्शियलचं साईन आहे आणि एक्सपोनेन्शियलच फर्स्ट का घेतलं, कारण मी राईट हँड साईड करून स्टार्ट करते. जर तुम्ही लेफ्ट हँड साईड करून जर स्टार्ट केले तर तुम्ही अगोदर स्टारचं सिम्बॉल घेणार आहेत आणि 2 3 ही व्हॅल्यू घेणार आहेत. मी राईट हँड साईड करून चालू करते. तर फर्स्ट सिम्बॉल कोणतं आहे राईट हँड साईडकडे, तर एक्सपोनेन्शियलचा आहे आणि त्यानंतरच्या 2 व्हॅल्यूज कन्सिडर करणार तुम्ही, कोणत्या 2 आणि 3. सो एक्सपोनेन्शियल 2 3 काय येईल, एक्सपोनेन्शियल म्हणजे रेस टू पॉवर, दॅट इज 2 raised to 3 इज इक्वल टू 8. म्हणजे एक्सपोनेन्शियल 2 3ची व्हॅल्यू किती झाली, तर 8 झाली. मग नेक्स्ट स्टेपला त्या पूर्ण एक्सपोनेन्शियल 2 3ची व्हॅल्यू तुम्ही काय सबस्टिट्यूट करणार आहे, 8. मग पहा, खाली नेक्स्ट स्टेप लिहिली आहे, प्लस मायनस स्टार 2 3 5 डिव्हाइड, हे राहिलेली एक्सपोनेन्शियल 2 3ची व्हॅल्यू 8 सबस्टिट्यूट केली आहे आणि राहिलेला 4. आता पहा, नंतर राहिलं डिव्हिजनचं साईन. आता हे डिव्हिजनचं साईन कशामध्ये, तर त्याच्या शेजारच्याच 2 नंबरमध्ये. काय करता तुम्ही, प्रीफिक्स नोटेशनमध्ये अगोदर सिम्बॉल आणि नंतरच तुमचे नंबर्स असतात, त्याचाच यूज करून, त्या डेफिनेशनचाच यूज करून ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे. पहा, मग आता डिव्हिजनच्या साईन नंतर 8 4 नंबर आहे, दॅट इज 8 डिव्हायडेड 4 इज इक्वल टू 2. म्हणजे डिव्हाइड 8 4ची व्हॅल्यू किती येईल, तर 2 येईल. देअरफॉर नेक्स्ट स्टेपला काय राहील, प्लस मायनस स्टार 2 3 5 आणि डिव्हाइड 8 4ची व्हॅल्यू किती राहिली, तर 2 राहिली. पहा, आता नेक्स्ट स्टेपला इकडचे सगळे सिम्बॉल संपलेत, मग राहिला कोणता आता, स्टार. तर स्टारच्या नंतर कोणत्या 2 व्हॅल्यू आहेत, 2 3 ह्या 2 व्हॅल्यू आहेत. तो स्टार 2 3ची व्हॅल्यू किती येईल, दॅट इज द 2 स्टार 3 इज इक्वल टू 6. देअरफॉर नेक्स्ट स्टेप काय येईल पहा, प्लस मायनस स्टार 2 3ची व्हॅल्यू लिहिली आहे 6, राहिलेला 5 आणि 2. आता पहा, मध्ये त्यानंतर सबस्ट्रॅक्शनचं साईन आहे, हे सबस्ट्रॅक्शनचं साईन कशामध्ये यूज करणार आहे, त्याच्या शेजारच्याच 2 नंबरमध्ये. सो काय येईल त्याची व्हॅल्यू, सबस्ट्रॅक्शन 6 5, दॅट इज द 6 - 5 इज इक्वल टू 1.
देअरफॉर नेक्स्ट स्टेप काय राहील, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन 6 5ची व्हॅल्यू आली 1 आणि राहिलेला 2. देअरफॉर आता 1 आणि 2च्या अगोदर प्लसचं साईन आहे, तर काय होईल मग 1 + 2 = 3. सो ह्या गिव्हन एक्सप्रेशनची व्हॅल्यू काय आली तुमची 3. खूप इझी आहे. पहा काय करायचं आहे, सिम्बॉल कन्सिडर करायचं आहे, प्रिफिक्स आहे म्हणजे दोन संख्यांच्या अगोदर जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल कन्सिडर करायचा आहे, त्याच्यानंतरच्या दोन व्हॅल्यूज घेणार आहे तुम्ही आणि त्या दोन व्हॅल्यूजमध्येच तो सिम्बॉल यूज करायचा आहे आणि खाली सॉल्व करत जायचं आहे. खूप इझी आहे. परत एकदा व्यवस्थित पहा, एकदा राईट डाऊन करून घ्या, तुम्हाला काय समजले ते पहा आणि मनाने सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. अजून एक एक्झाम्पल पाहू आपण. याचं आन्सर काय आले, द व्हॅल्यू ऑफ प्रिफिक्स एक्सप्रेशन इज 3. अशी तुम्हाला एक्सप्रेशन्स दिले जाऊ शकतात आणि त्याची व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट करायला सांगितली जाऊ शकते. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल पाहू. नेक्स्ट एक्झाम्पल आहे पहा, इव्हॅल्युएटिंग व्हॅल्यू ऑफ पोस्टफिक्स एक्सप्रेशन. तुम्हाला एक एक्सप्रेशन दिले, ते कसं आहे पोस्टफिक्स आणि त्याची व्हॅल्यू काय करायची तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. पहा आता प्रिफिक्समध्ये तुम्ही काय करत होता, तर अगोदर सिम्बॉल होतं, नंतर व्हॅल्यूज तुम्ही घेत होता. आता काय करायचं आहे, अगोदर तुम्हाला व्हॅल्यूज किंवा नंबर्स घ्यायचेत आणि नंतर सिम्बॉल. का, कारण पोस्टफिक्समध्ये सिम्बॉल नंतर असतो, अगोदर व्हेरिएबल्स किंवा व्हॅल्यूज असतात. ठीक आहे, सो पहा आता मी इकडून लेफ्ट हँड साईडकडून स्टार्ट करते. लेफ्ट हँड साईडमध्ये स्टारच्या अगोदर कोणत्या दोन व्हॅल्यू आहेत, तर 2 3 म्हणजे 2 आणि 3मध्ये कोणतं एक्सप्रेशन येणार आहे तुमचं मल्टिप्लिकेशन. 2 × 3 किती व्हॅल्यू येईल 6 येईल. मी इथे राईट डाऊन केलेलं नाही आहे पहा. 2 स्टार 3ची व्हॅल्यू किती येईल 6 येईल. सो नेक्स्ट एक्सप्रेशनमध्ये काय व्हॅल्यू राहील मग 7. 2 3 स्टारची व्हॅल्यू 6. राहिलेले एक्सप्रेशन्स ॲज इट इज राहतील. -4 एक्सपोनेन्शियल 9 3 डिवाइड प्लस. पहा आता 7 and 6 आणि नंतर सबस्ट्रॅक्शनचं साईन आहे, कारण 2 3 स्टारची व्हॅल्यू 6 आली आहे. सो नेक्स्ट 7 6 सबस्ट्रॅक्शन म्हणजे काय 7 - 6 किती येईल त्याची व्हॅल्यू, तर 1 येईल. आणि राहिलेलं एक्सप्रेशन नेक्स्ट स्टेप्समध्ये ॲज इट इज लिहिल्यात. 7 - 6 इज 1. राहिलेले एक्सप्रेशन्स कोणत्या 4 एक्सपोनेन्शियल 9 3 डिवाइड अँड प्लस. आता पहा 1 आणि 4मध्ये नंतर कोणतं सिम्बॉल येत आहे, तर एक्सपोनेन्शियलचं येतं आहे. एक्सपोनेन्शियल मीन्स रेस टू पॉवर, दॅट इज 1/4 = 1च राहील, कारण 1चा कोणताही घात घेतला तर 1च राहणार आहे. सो 1/4 इज 1. देअरफॉर 1 4 एक्सपोनेन्शियलची व्हॅल्यू किती येईल 1 येईल. देअरफॉर नेक्स्ट स्टेपला काय राहिलं 1 आणि राहिलेल्या व्हॅल्यूज ॲज इट इज 9 3 डिवाइड अँड प्लस. आता नेक्स्ट स्टेपला पहा डिवाइड आणि त्याच्या अगोदरच्या दोन व्हॅल्यूज कोणत्या आहेत, तर 9 आणि 3. 9 आणि 3मध्ये कोणतं साईन यूज करणार तुम्ही डिव्हाइडचं. देअरफॉर द 9 डिवाइड 3 = 3. देअरफॉर 9 3 डिवाइडची व्हॅल्यू किती येईल, तर 3 येईल. नेक्स्ट स्टेपला देअरफॉर 1 3 आणि राहिलेलं सिम्बॉल प्लस, म्हणजे 1 आणि 3मध्ये कोणतं साईन यूज करणार तुम्ही प्लसचं, कारण हे पोस्टफिक्स नोटेशन आहे. देअरफॉर 1 + 3 = 4. हेन्स द पोस्टफिक्स व्हॅल्यू इज 4. पहा पोस्टफिक्समध्ये अगोदर सिम्बॉल्स किंवा अगोदर व्हेरिएबल्स असतात, नंतर सिम्बॉल्स असतात. प्रीफिक्समध्ये काय असतं, अगोदर सिम्बॉल्स असतात, नंतर व्हेरिएबल असतं. हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही स्टार्ट कुठूनही करा, फक्त तुम्हाला ॲन्सर परफेक्टली निघलं पाहिजे. काय करायचं आहे, तुम्ही जरी राईट हँड साईड करून जर स्टार्ट केलं तर तुम्ही काय करणार, फर्स्टली 9 3मध्ये डिव्हाइडचं साईन यूज करणार, त्याची व्हॅल्यू लिहिणार. त्यानंतर कोणती व्हॅल्यू येते ते चेक करणार, त्या दोन व्हॅल्यूंमध्ये प्लस एक्सपोनेन्शियल असं करत जाणार. मी लेफ्ट हँड साईडकडून स्टार्ट केलं आहे म्हणून असं ॲन्सर आलं आहे. तुम्ही जरी राईट हँड साईडकडून स्टार्ट केलं तरी पण ॲन्सर सेमच येईल. ठीक आहे, सो काय केलं आहे मी ते व्यवस्थित लक्ष द्या. अगोदर व्हेरिएबल्स नंतर सिम्बॉल पोस्टफिक्समध्ये, आणि प्रीफिक्समध्ये अगोदर सिम्बॉल नंतर व्हेरिएबल्स. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल देते, त्याच्या व्हॅल्यूज तुम्ही घरी कॅल्क्युलेट करा. पहा होमवर्कसाठी मी 2 एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. तर काय एक्झाम्पल आहे, व्हॉट इज दी व्हॅल्यू ऑफ ईच पोस्टफिक्स एक्सप्रेशन. तर पोस्टफिक्स एक्सप्रेशनचा यूज करून तुम्हाला काय करायच्यात, ह्या दोन्ही एक्झाम्पल्सच्या व्हॅल्यूज
कॅल्क्युलेट करायच्यात. हे होमवर्कसाठी आहे, घरी तुम्ही सॉल्व करायचे की याच्या व्हॅल्यूज काय येणार आहेत. ठीक आहे. सो इथे तुमचा ट्रीज हा चॅप्टर कंप्लीट होतोय आणि त्याचबरोबर ग्राफ थेरी हा कोर्ससुद्धा कंप्लीट होतोय. तुमचा ग्राफ थेरी हा कोर्स संपलेला आहे. मोस्ट ऑफ दी मी सगळे पॉईंट्स घेतलेले आहेत. जे काही घेतलं आहे ते तुम्ही व्यवस्थित स्टडी करा, डेफिनेशन्स व्यवस्थित क्लिअर करा. एक्झाम्पल्स मी पहा जास्त लेंदी एक्झाम्पल्स घेतलेले नाही आहेत. जे शॉर्ट एक्झाम्पल्स आहेत ते घेतलेले आहेत, डेफिनेशन्स घेतलेले आहेत आणि सगळे पॉईंट्स जवळपास चॅप्टरमधले सगळे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. सो तुम्ही आता याचा स्टडी करा. हा कोर्स कंप्लीट झाला आहे. आता उद्यापासून आपण स्टॅटिस्टिक्स पार्ट 1ला चालू करणार आहे. ठीक आहे. आणि तुमची सेकंड सेमिस्टरची जी प्रॅक्टिकल एक्झाम आहे तीसुद्धा एवढ्या 3-4 दिवसामध्ये घेणार आहेत. तर त्याचाही स्टडी तुम्हाला करायचा आहे. MCQ टेस्टसुद्धा होईल, तुमची ओरल होईल, त्यानंतर प्रॅक्टिकल एक्झामसुद्धा होईल. सो स्टडी व्यवस्थित करायचा आहे. ठीक आहे. आता उद्यापासून आपण स्टॅटिस्टिक्सच्या फर्स्ट पार्टला चालू करणार आहे. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर मला पर्सनलला विचारा किंवा आता हा पहा, ह्या चॅप्टरमध्ये आजचं जे लेक्चर झालं आहे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, तुम्हाला समजायला थोडं डिफिकल्ट जाईल, पण एकदा जर समजून घेतलं तर खूप इझी आहे पहा. सो तुम्हाला जर काही समजलं नसेल तर यूट्यूब आहे तुमच्याकडे, मोबाईल असतो, डेटा असतो, सर्च करा आणि खूप इझी आहे पहा. सर्च केल्यानंतर तिथे पण तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतील. ठीक आहे. तर यूट्यूबला पहा, नाहीतर मग मला विचारलं तरी चालेल. इथे तुमचा सेकंड कोर्स कंप्लीट झाला आहे. उद्यापासून फर्स्टला चालू करू. इथे लेक्चर तुमचं संपतं आहे. ठीक आहे. थँक्यू.